नमस्कार सगळ्यांना. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. एक कडू सत्य आज डोळे उघडून बघणार आहोत, कारण हे सत्य पचवायला थोडी हिंमत लागते. आपण नेहमी ऐकतो की स्त्रिया पुरुषांच्या रूपावर भाळतात किंवा त्यांच्या बँक बॅलन्सवर वेड्या असतात, पण हे पूर्ण सत्य नाही. स्त्रिया एखाद्या पुरुषाच्या केवळ देखण्या चेहऱ्यामुळे त्याच्या प्रेमात पडत नाहीत किंवा केवळ त्याच्या पैशासाठी वेड्या होत नाहीत. स्त्रिया वेड्या असतात त्या एका विशिष्ट प्रकारच्या पुरुषाच्या अस्तित्वावर. त्या अशा पुरुषाच्या प्रेमात पडतात ज्याच्या डोळ्यात समोरच्याला गमावण्याची भीती नसते, ज्याच्या आवाजात कसलीही घाई किंवा अस्वस्थता नसते आणि ज्याच्या वागण्यात लाचारी किंवा भीक मागण्याची वृत्ती नसते. आजच्या काळात जास्तीत जास्त पुरुष एका स्त्रीला खुश करण्याच्या नादात स्वतःला इतकं स्वस्त करून टाकतात, स्वतःचं महत्त्व इतकं कमी करून घेतात की समोरची स्त्री त्यांना अगदी हलक्यात घेऊ लागते. आणि मग तोच पुरुष काही काळाने स्वतःला विचारतो की मी असं काय कमी केलं, मी तर सगळं काही तिच्यासाठीच केलं होतं, मग तिने मला सोडून का दिलं किंवा ती माझा आदर का करत नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणाला जाळ्यात ओढण्याचे किंवा फसवण्याचे मार्ग सांगायला आलेले नाही, तर मी तुम्हाला ते 5 ब्रह्मास्त्र शिकवणार आहे जे एका सामान्य पुरुषाला गर्दीतून वेगळं आणि अत्यंत प्रभावशाली बनवतात. हे 5 ब्रह्मास्त्र समोरच्या व्यक्तीच्या केवळ डोक्यावर नाही, तर थेट त्याच्या हृदयावर आणि सुप्त मनावर असा काही खोल परिणाम करतात की तुमची प्रतिमा त्यांच्या नजरेत कायमची बदलून जाते. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आलेल्या लोकांनी तुमच्या अस्तित्वाचा आदर करावा, तुम्हाला कोणीही गृहीत धरू नये, तर पुढची प्रत्येक गोष्ट अत्यंत एकाग्रतेने ऐका. एक वास्तव जे तुम्हाला जगातील कोणताही सामान्य माणूस सांगणार नाही, ते म्हणजे स्त्रीला शब्दांनी समजून घेणं जवळजवळ अशक्य असतं, कारण ती शब्दांपेक्षा भावनांच्या प्रवाहावर जास्त चालते. पण काही पुरुष असे असतात ज्यांच्यासमोर एखादी स्त्री स्वतःला रोखू शकत नाही. तिला त्या पुरुषाचं आकर्षण वाटूच लागतं. का होतं असं? कारण तो पुरुष त्या सामान्य गर्दीचा हिस्सा नसतो. तो इतरांसारखा ओरडत नाही, कोणाची मनधरणी करत नाही किंवा कोणाच्या मागे धावत नाही. तो आपल्या स्वतःच्या आंतरिक शांततेत आणि विचारात स्थिर असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषाचा हाच शांत स्वभाव आणि त्याचा हाच ठहराव समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रचंड वादळ निर्माण करतो. आता आपण आपल्या पहिल्या आणि सर्वात घातक ब्रह्मास्त्राकडे वळूया, ज्याला म्हणतात भावनात्मक स्थिरता. ही एका पुरुषाची सर्वात मोठी आणि सर्वात खतरनाक ताकद मानली जाते. हे नीट समजून घ्या. आजचा काळ असा आहे की इथला पुरुष छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच हादरतो. जर एखाद्या स्त्रीचा किंवा प्रिय व्यक्तीचा मेसेज यायला थोडा उशीर झाला की त्याचं डोकं खराब होतं. जर समोरच्याने फोन उचलला नाही की त्याच्या छातीत धडधडायला लागतं, त्याला असुरक्षित वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीचा मूड थोडा जरी बदलला तरी हा पुरुष पुरता खचून जातो आणि तिच्या मूडनुसार स्वतःला बदलू लागतो. हीच ती सर्वात मोठी चूक आहे जिथे तुम्ही तुमचं महत्त्व गमावताय. जेव्हा एखादा पुरुष असा अस्थिर वागतो, तेव्हा समोरची स्त्री त्याला कधीच गांभीर्याने घेत नाही. अशा अस्थिर पुरुषाची काही लक्षणं असतात, जसं की तो खूप लवकर रागावतो, खूप लवकर आनंदी होतो, क्षणात दुःखी होतो, कोणाशीही खूप लवकर भावनिकरित्या जोडला जातो आणि सतत गमावण्याच्या भीतीखाली जगतो. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री एक अशा पुरुषाला पाहते, तेव्हा तिच्या नजरेत तो पुरुष नसून एक लहान मूल वाटू लागते, ज्याला सतत सांभाळावं लागतं. या उलट एक स्थिर पुरुष काय करतो? त्याला पूर्ण जाणीव असते की मी समोरच्या व्यक्तीच्या मूडला किंवा तिच्या वागण्याला जबाबदार नाही. त्याला हे माहीत असतं की समोरची व्यक्ती खुश असो वा नाराज, माझं स्वतःचं मन आणि माझं अस्तित्व माझ्या जागी अढळ आहे. जेव्हा एखादी स्त्री पाहते की तिचे शब्द किंवा तिचे नखरे या पुरुषाला मानसिकरित्या हलवू शकत नाहीत, तेव्हा तिच्या मनात एक सुप्त प्रश्न निर्माण होतो की हा माणूस इतर सर्व पुरुषांसारखा का नाही?
हा माझ्यावर अवलंबून का नाही? आणि हाच प्रश्न हळूहळू एका तीव्र आकर्षणात बदलतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री अशा पुरुषाशी कधीच दीर्घकाळ जोडली जात नाही जो तिला खुश ठेवण्यासाठी स्वतःला वाकवतो, तर ती अशा पुरुषाशी जोडली जाते जो स्वतःच्या तत्वांवर स्थिर असतो. याचा सराव करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. जेव्हा कधी कोणी तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला रागावण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. त्या क्षणी स्वतःच्या मनाला सांगा की माझ्या भावनांचा मी मालक आहे. कोणीही बाहेरची व्यक्ती माझ्या मनाची शांतता ठरवू शकत नाही. रोज किमान 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून स्वतःशी शांतपणे बोलायला शिका. हा सराव माझ्यामध्ये तो स्थिरपणा निर्माण करेल जो समोरच्या व्यक्तीला बेचैन करून सोडेल. आपलं दुसरं ब्रह्मास्त्र आहे कमी बोलणं आणि सखोल बोलणं. शब्दांमध्ये जी ताकद असते ती कदाचित कशातच नसते. आजच्या पुरुषाची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की तो खूप जास्त बोलतो. तो प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देतो, आपल्या प्रत्येक लहान-सहान भावना समोर मांडतो आणि न विचारता ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार असतो. जेव्हा तुम्ही खूप जास्त बोलता तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता असं समोरच्याला वाटतं. सतत सफाई देणारा पुरुष समोरच्याला खूप प्रेडिक्टेबल वाटतो. म्हणजे याच्या मनात काय चाललंय हे ओळखणं खूप सोपं होऊन जातं आणि ज्या गोष्टीची उकल करणं सोपं असतं त्या गोष्टीच कौतुक लवकर संपतं. पण एक शक्तिशाली पुरुष गरजेपेक्षा नेहमी कमी बोलतो. तो शांत राहतो, पण ती शांतता लाचारीमुळे नसते, तर ती त्याच्या निवडीमुळे असते. त्याच्या शांततेत अहंकार नसून एक प्रकारची खोली असते. जेव्हा एखादी स्त्री विचारते की तू काहीच का बोलला नाहीस, आणि तो पुरुष फक्त शांतपणे हसून म्हणतो की प्रत्येक गोष्ट शब्दात मांडण्यासारखी नसते, त्या एका वाक्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात खळबळ माजते. कारण आजच्या जगात अशा पुरुषांची संख्या फार कमी आहे जे स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागत नाहीत. मानवी मेंदूचा एक स्वभाव असतो की जिथे त्याला रिकामी जागा दिसते तिथे तो स्वतःचे विचार भरण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही सगळं काही स्पष्ट सांगून टाकता तेव्हा समोरच्याचा मेंदू शांत होतो. पण जेव्हा तुम्ही काही गोष्टी गुप्त ठेवतास तेव्हा समोरच्याचं डोकं 24 तास तुमच्याच विचारात गुंतलेलं असतं. लक्षात ठेवा, प्रभावीपणा हा खूप ओरडून बोलण्यात नसतो, तर तो तुमच्या शब्दांमधील वजनात आणि 2 वाक्यांमधील शांततेत असतो. कमी बोला, पण जेव्हा बोलाल तेव्हा समोरच्याला त्या शब्दांचं वजन जाणवलंच पाहिजे. तिसरं ब्रह्मास्त्र म्हणजे आजचा तरुण पूर्णपणे दुर्लक्ष करतो, ते म्हणजे स्वतःच्या आयुष्याने भरलेला पुरुष. हे सर्वात दुर्लक्षित पण सर्वात प्रभावी शस्त्र आहे. स्वतःला आज एक प्रामाणिक प्रश्न विचारा, जर आज ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर तुमच्या आयुष्यात काय शिल्लक उरेल? जर या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही किंवा आयुष्य संपेल असं असेल तर लिहून घ्या की ती व्यक्ती तुम्हाला कधीच मनापासून प्रेम देणार नाही. कारण स्त्रिया कधीच एखाद्या रिकाम्या भांड्याची निवड करत नाहीत. ज्या पुरुषाचं संपूर्ण आयुष्य फक्त एका स्त्रीच्या अवतीभोवती फिरतं, जो फक्त तिच्या मेसेजची वाट पाहतो, तिच्या मूडनुसार आपला दिवस ठरवतो आणि प्रत्येक लहान गोष्टीसाठी तिची संमती घेतो, अशा पुरुषाला स्त्रिया कधीच आपला आदर्श किंवा आपला केंद्रबिंदू मानत नाहीत. या उलट जो पुरुष आपल्या कामात पूर्णपणे बुडलेला असतो, ज्याला स्वतःचं काहीतरी मोठं ध्येय असतं, जो आपल्या छंदांसाठी आणि आपल्या प्रगतीसाठी वेळ देतो, तो पुरुष स्त्रियांना प्रचंड आकर्षित करतो. का? कारण तो स्त्रीशिवाय सुद्धा पूर्ण आहे. जेव्हा एखादी स्त्री पाहते की हा माणूस माझ्याशी जोडलेला तर आहे, पण तो माझ्यावर अवलंबून नाही, तेव्हा तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण होते. इथूनच समोरच्या व्यक्तीचं डोकं तुमच्या भोवती फिरायला लागतं. सायकॉलॉजी सांगते की लोक अशा व्यक्तीकडे ओढले जातात ज्याच्या आयुष्यात ते फक्त एक छोटासा भाग आहेत, पूर्ण आयुष्य नाही. कारण अशा माणसाच्या आयुष्यात स्वतःची जागा बनवण्यासाठी समोरच्याला मेहनत करावी लागते आणि जिथे मेहनत असते तिथेच खऱ्या अर्थाने भावनिक गुंतवणूक आणि ओढ निर्माण होते. जो पुरुष स्वतःच्या आयुष्यात आनंदी नाही तो दुसऱ्याला कधीच सुख देऊ शकत नाही. त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडा आणि आपल्या शरीरावर, आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये मग्न असाल
तेव्हा तुमचं अस्तित्व आपोआपच जड आणि प्रभावशाली वाटू लागेल. चौथं महत्त्वाचं ब्रह्मांड आहे भीक न मागणारा आत्मसन्मान. हे असं शास्त्र आहे जे आजच्या 90% पुरुषांकडे नसतं आणि म्हणूनच ते नात्यात नेहमी दबले जातात. भीक मागणारा पुरुष म्हणजे कोण? जो सतत विचारतो, मी काय करू? प्लीज मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, तू म्हणशील तसं मी वागायला तयार आहे. हे शब्द ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही, तर फक्त दया निर्माण होते. आणि एका गोष्टीची गाठ बांधून ठेवा की दयेवर कधीच आत्मसन्मानाचं नातं उभं राहू शकत नाही. ज्या नात्यात आदर नाही तिथे प्रेम फार काळ टिकत नाही. आत्मसन्मान असलेला पुरुष नेहमी एक गोष्ट स्पष्ट ठेवतो, मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. जर समोरची व्यक्ती चुकीचं वागत असेल तर हा पुरुष तिच्यावर ओरडत नाही किंवा तिच्यासमोर रडत बसत नाही. तो फक्त शांतपणे 2 पावलं मागे सरकतो. जेव्हा समोरच्याला हे जाणवतं की हा माणूस चुकीची वागणूक सहन करणार नाही, तेव्हा त्यांच्या मनात तुमची खरी किंमत वाढते. जग नेहमी त्याचीच कदर करतं जो स्वतःची कदर करायला शिकलेला असतो. जो पुरुष प्रत्येक वेळी उपलब्ध असतो, जो प्रत्येक अपमानाकडे दुर्लक्ष करतो, तो हळूहळू स्वस्त वाटू लागतो. पण जो पुरुष ठामपणे सांगू शकतो की जर माझ्या सन्मानाची किंमत तुला नसेल तर आपल्यात दुरावा असणंच जास्त चांगलं आहे, असा पुरुष समोरच्याच्या नजरेत नेहमी उंचावर राहतो. कल्पना करा, जेव्हा समोरची व्यक्ती म्हणते की तू आता बदलला आहेस, तेव्हा तुम्ही शांतपणे डोळ्यात पाहून म्हणायला हवं की नाही, मी बदललेलो नाही, मी फक्त स्वतःला गमावणं थांबवलं आहे. त्या एका क्षणी समोरच्याच्या मनात तुमची एक वेगळीच प्रतिमा तयार होते. आता आपण 5व्या आणि सर्वात खतरनाक ब्रह्मास्त्राकडे आलेलो आहोत, ज्याला म्हणतात सोडून देण्याची ताकद. हे ब्रह्मास्त्र चालवणं प्रत्येक पुरुषाच्या बसची बातमी नसते, कारण यासाठी फक्त हिंमत लागत नाही तर प्रचंड आत्मसन्मान लागतो. आज बहुतेक पुरुष नात्यांना भीतीपोटी पकडून ठेवतात. तिला राग येईल का? ती सोडून जाईल का? मी एकटा पडेन का? ही भीती तुम्हाला आतून पोखरून काढते आणि तुम्हाला कमकुवत बनवते. आणि लक्षात ठेवा, कोणतीही स्त्री कमकुवत पुरुषाचा कधीच मनापासून आदर करत नाही. सोडून देऊ शकणारा पुरुष तो असतो ज्याला स्वतःच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास असतो. त्याला हे ठाऊक असतं की जर कोणाला माझ्या आयुष्यात राहायचं असेल तर ते पूर्ण आदराने आणि सन्मानानेच राहावे लागेल, अन्यथा माझ्या आयुष्याचा दरवाजा त्यांच्यासाठी नेहमी उघडा आहे. असा पुरुष धमक्यात येत नाही, तो ओरडून सांगत नाही की मी तुला सोडून देईन. तो फक्त स्वतःला त्या नात्यातून भावनिकरित्या बाहेर काढतो आणि शांत होतो. ही शांतता समोरच्याला सर्वात जास्त घाबरवते. गमावण्याची भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा समोरचा माणूस स्वतःला गमावण्याचा घाबरत नाही. जो पुरुष प्रत्येक तडजोड करून नातं टिकवायला तयार असतो तो सुरक्षित वाटतो, पण तो मौल्यवान वाटत नाही. पण जो पुरुष मर्यादा ओलांडल्यावर मागे हटतो तो अत्यंत किमती वाटू लागतो. जेव्हा संवाद कमी होतो किंवा समोरच्याचं वागणं बदलतं तेव्हा सामान्य पुरुष घाबरून विचारतो की काय झालं. पण हा प्रभावशाली पुरुष काहीच विचारत नाही. तो आपल्या कामात, आपल्या ध्येयात आणखी खोलवर बुडून जातो. मग काही दिवसांनी समोरच्या व्यक्तीला विचार पडतो की हा माझ्या मागे का येत नाही, हा पूर्वीसारखा गयावया का करत नाही, याला खरंच माझी गरज नाही का? आणि इथूनच तिच्या मनात तुम्हाला गमावण्याची खरी भीती जन्म घेते. हे 5 ब्रह्मास्त्र केवळ एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा चालाकी करण्यासाठी नाही, तर हे तुम्हाला एक खऱ्या अर्थाने कणखर पुरुष बनवण्यासाठी आहेत. जर तुम्ही याचा वापर फक्त खेळ म्हणून केलात तर तुम्ही आतून कधीच सुखी होणार नाही. पण जर तुम्ही या गोष्टींचा स्वीकार स्वतःचा स्वभाव म्हणून केलात तर तुम्ही आयुष्यात अढळ होताल. भावनात्मक स्थिरता तुम्हाला आंतरिक शक्ती देईल. कमी बोलणं तुम्हाला आयुष्यात मग्न राहणं तुम्हाला आकर्षणाचं केंद्र बनवेल. आत्मसन्मान तुम्हाला समाजात उंचीवर नेईल आणि सोडून देण्याची ताकद तुम्हाला दुर्मिळ बनवेल. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा, जर हे नातं उद्या नसेल तर मी स्वतःला आदर देऊ शकेन का? माझ्या आयुष्यात असं काही ठोस आहे का जे मला उद्या सकाळी उठायला प्रेरणा देईल? जेव्हा तुम्ही स्वतःला हलक्यात घेणं थांबवणार
तेव्हा हे संपूर्ण जग तुम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात करेल. लक्षात ठेवा, एक पुरुष बना जो स्वतःच्या अटींवर जगतो. मग मजबूर माणूस बनू नका, जो इतरांच्या तुकड्यांवर आणि त्यांच्या मूडवर अवलंबून असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला हृदयाला भेटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.